राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी त्यांनी 65 वर्ष हा महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर झाल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र निर्मितीचा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 आज इथे आपण साजरा करत आहोत। त्यांनी उचललेल्या पावलाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते अजित पवार व अन्य यांचं मी अभिनंदन आणि धन्यवाद देईन। भविष्यातील महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये स्तुत्य उपक्रम सर्व पक्षांतर्फे एकत्र राबवला जावा यासाठी केलेली सुरुवात आहे आणि तो पुढे असाच चालू ठेवावा, त्यासाठी माझ्या शुभेच्छा। या कार्यक्रमाला त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केलंय। सर्व पक्षाच्या हा मनाचा मोठेपणा आहे त्यांनी दाखवला, त्याबद्दलही धन्यवाद। माझ्या अगोदर ज्यांनी विचार इथे ठेवले ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणजी, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारजी, माननीय छगनजी भुजबळ साहेब, माननीय सुनील तटकरेजी, माननीय प्रफुल्ल पटेलजी, माननीय दिलीप वळसे पाटील, माननीय प्रताप सरनाईक, माननीय बाळासाहेब पाटील, माननीय नरेरी झिरवाळ, त्याचप्रमाणे कुमारी आदिती तटकरे, या मंचकावर बसलेले विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नेते मंडळी, उपस्थित पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू भगिनींनो आणि मित्रो, माझ्या अगोदर माननीय मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं। या भाषणानंतर मी अशोक चव्हाण दोघेही चव्हाण बोलले, आता मी बोलत आहे आणि त्या अगोदर सन्माननीय आमचे मित्र सुनील तटकरे यांचं प्रास्ताविक झालं। प्रास्ताविकामध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आपल्यासमोर ठेवला। माझं काम सोपं झालं, त्या विषयावर न बोलता अन्य विषयावर बोलायला मला मुभा आहे असं मी समजतो। संयुक्त महाराष्ट्र लढा आणि महाराष्ट्र निर्मिती हा इतिहास गेले 65 वर्ष आपण ऐकतो आहोत। 65 वर्ष त्या इतिहासापासून काय बोध घेतला आणि महाराष्ट्र घडवायला आपण सर्वांनी काय काय योगदान दिलं याचं आत्मपरीक्षण करण्यासाठी मी सांगेन राष्ट्रवादीने आपल्याला ही संधी दिली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। मी सर्व दालनात फिरलो, ज्या मान्यवरांनी योगदान महाराष्ट्रासाठी दिलं त्यांचा इतिहास आहे। आपण सर्व नतमस्तक आहोत त्यांच्यासमोर, पण त्यांच्या कार्यापैकी आपली नैतिक जबाबदारी काय पुढे आहे ती आपण स्वीकारली आहे का? आणि महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा वैभवशाली महाराष्ट्र घडावा, लोककल्याणकारी महाराष्ट्र शिवबांचा घडावा म्हणून आपली कृतीमध्ये काय आहे याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे। एक चांगल्या उपक्रमालाही आपण एकत्र येत नाही, काय आपली मानसिकता आहे? हा राज्याचा कार्यक्रम आहे, नकळत देशाचाही आहे। एकजूट महाराष्ट्रासाठी, नकळत या देशाच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या जनतेसाठी पण आहे। हे समजून घेणं आवश्यक आहे असं मला बांधवांना वाटतं। नुसते कार्यक्रम करणं, भाषण करणं म्हणजे आपण काही महाराष्ट्रासाठी केलं असं होत नाही, हे व्हायला पाहिजे। या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेब आहेत। साहेब, तुमची नैतिक जबाबदारी या महाराष्ट्राला देवेंद्र आणि तुम्ही आणि एकनाथ शिंदे घेऊन जाण्याची जबाबदारी आहे।
काही आकडेवारी मुद्दाम मी बोलणार, बाकीचा इतिहास सगळ्यांनी सांगितला, नाही सांगितलं ती ते परत जाऊन पाहता येईल, वाचता येईल. हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र बनला 1960 साली. या मुंबईमध्ये मराठी माणूस 52% होता, 52%. माननीय अजित पवार साहेब आज फक्त 22% आहे, 22%. ही मराठी माणसाची अधोगती. आपण एवढे मुख्यमंत्री झालो, मग मराठी माणसं गेली कुठे याचा शोध आपण घ्यावा. आणि यासाठी कुठे कमी आपण पडलो, मी त्याच्यात आहे, कुठे कमी पडलो हे आपण पाहिलं पाहिजे, कुठे गेला. मला हेही सांगायचं आहे, हा महाराष्ट्र प्रगतशील महाराष्ट्र आम्हाला घडवायचं आहे, आता घडवतोय असं आपण वारंवार म्हणतो. आज आपल्या देशात दरडोई उत्पन्नामध्ये गोवा, सिक्कीम, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक पुढे आहे दरडोई उत्पन्नात. आपल्या लोकांचं उत्पन्न वाढावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा लोककल्याणकारी महाराष्ट्र घडवायचा पण निर्धार महाराजांनी केला. एवढ्या वर्षानंतर 333 वर्षानंतर आपण घडवला का, आपल्या हातून का नाही झाला याचं आत्मपरीक्षण पण व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. सत्तेवर बसलं, सत्ता केली, पद भूषवलं, अभिनंदन लोक करतील, पण पुढचा इतिहास आपल्या नावाने लिहिला जाणार. त्यात काय उल्लेख आपला होईल याचाही विचार करायला पाहिजे, विचार करायला. आज आमच्या देशाचे पंतप्रधान वारंवार म्हणतात भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर लवकरच येतील. आज आपण 5व्या क्रमांकावर आहोत. 5व्या येतील म्हणतात आणि येणार आपण, पण त्यामध्ये माझा महाराष्ट्र कुठे हे आपण पाहिलं पाहिजे, आपण पाहिला पाहिजे. बांधवांनो, आज महाराष्ट्राची एक आकडेवारी सांगतो की 1960 साली पर कॅपिटल इन्कम महाराष्ट्राचा 576 होता, हायेस्ट होता. आज 2.5 लाख आहे, तरी आपल्या पुढे आहे. तेव्हा डॉलरचा भाव 40 रुपयात 4 रुपये होता, आज 85 रुपये आहे. या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र टिकेल, मराठी माणूस टिकेल. उद्योग धंद्यात मराठी माणूस कुठे? मी होतो उद्योग मंत्री केंद्राचा, नोकरीमध्ये, उद्योगामध्ये, या सगळ्याचं एकदा बसून थोडी चर्चा व्हायला पाहिजे. पहिली व्हायची सर्वपक्षीय नेत्यांची बैठक व्हायची, राज्याचा विचार, जनतेचा विचार. आता नाही. आज किती जणांना आमंत्रण दिलं आमच्या अजित पवार साहेबांनी, तटकरे साहेबांनी, किती आले. नुसतं महाराष्ट्र माझा, छत्रपती शिवाजी महाराज आपले, तुम्ही कुठे? तुमचे योगदान काय? काय तरी सांगा बघू, आम्हाला ऐकू दे. योगदान सांगायला काम, कार्य, कर्तृत्व दाखवावं लागतं, करावं लागतं. लोकांनी म्हणायला बाई कर्तृत्ववान माणूस आहे. आणि म्हणून बांधवान माननीय अजित पवारांना मी सांगित, साहेब या महाराष्ट्राला घेऊन तुमच्या धमक आहे, घ्या सगळ्यांना बरोबर. आधी मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आणि मागे का, कधीतरी करा आत्मपरीक्षण, करा आणि पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा. एकत्रेची हाक द्या, नाही आले सोडून द्या, पण हाक द्या. जशी आज दिली ना, हे पहिलं तुमचं पाऊल आहे, पुढचं पडू दे. कोण नाही, आम्ही तरी बरोबर आहोत ना. आणि म्हणून शब्द भाषणाच्या पलीकडे कर्तृत्व येतं, कर्तृत्व येतं. मी काय करावं या महाराष्ट्रासाठी? महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात, GDP मध्ये अन्य राज्यापेक्षा पुढे असला पाहिजे, असला पाहिजे. गुंतवणूक दरडोई उत्पन्नात दिसावी,
गुंतवणूक GDP मधून दिसावी. आकडे नुसतं लाखात करोडोमध्ये सांगून उपयोग नाही, दिसली पाहिजे. गरिबी नष्ट करा, 12% असो, 9% असो, 10%. बेकारी संपवा, कुपोषित बालकांची संख्या 0 करा. हे आकडे दुःख देणारे आहेत. संपवा ना, महाराष्ट्राला कठीण नाहीये. पण ही आकडेवारी घेत डोळ्यासमोर येतानाच मी हे करून दाखवेन. जसं माझ्या जिल्ह्यात 111 कुपोषित बालक आहे, मी पण केला. लवकरात लवकर मी 0 करणार. 0 करा महाराष्ट्राचं कुपोषित बालक नाही. अरे आमच्या बालक कमजोर पुढे कसे नागरिक होतील? पलनामा चीड पाहिजे हो. आज आपला कार्यक्रम घेताना पहिलं नामस्मरण ते मृतांचं करा. 27 लोकांना जवळ बोलून बोलून तू हिंदू आहे गोळ्या घातल्या. महाराष्ट्र या देशात भारतात असताना कोणाचं धाडस सोडता कामा नये, असं कर्तृत्व महाराष्ट्राने निर्माण करावं असं मला वाटतं. चला पुढे व्हा. नुसतं दालनामध्ये आपण इतिहास पाहिला, अभ्यासक्रमामध्ये इतिहास वाचतो, मार्क मिळवतो. पुढे काय 1, 2 नाही, 65 वर्षी महाराष्ट्र झाली. भारताला स्वतंत्र म्हणून 75 वर्ष झाली. अच्छा विचार व्हा. मी आजच्या प्रसंगी मी आपला वेळ घेणार नाही. अनेक लोकांची भाषणं आहेत, पण मी धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्याचं चांगलं नियोजन आहे. लोकांनी स्वतःहून अशा प्रसंगी यायला पाहिजे. पक्ष भिक्षा नंतर हो, पहिलं माणूसमध्ये जन्माला आलात, महाराष्ट्रात आलात, संयुक्त महाराष्ट्रात आलात. तुमचं कर्तृत्व भूमीशी आहे, पक्षाशी नंतर आहे. हे कधी कळणार? ह्या कार्यक्रमाला परदेशातून काही जण यायला पाहिजे होते, नाही पण रिटर्नची तिकीट मिळाली नाही. तटकरे साहेबांनी काय मॅनेज केलं माहीत नाही. पण बांधवानं नाही, रेडी गेम खेळू नका. जे या मैदानात या, बोला बोला, आम्ही ऐकून घेऊ. सहकारी आहात. आज मी उभा आहे ना, मी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंमुळे उभा आहे. त्यांनी मला उभं केलं. मुख्यमंत्री त्यांनी बनवलं. मला वाटलं नाही मला मुख्यमंत्री. 1:10 वाजता रात्री फोन आला, नारायण येऊन जा. मला येतो साहेब. गेलो मातोश्रीवर. एक प्रश्न विचारला, नारायण मुख्यमंत्री पद चालवशील का? माझ्या स्वभावाप्रमाणे उत्तर दिले, साहेब चालवणार नाही, मी पळवेन, संधी द्या. साहेबांनी दिली. आम्हाला घडवलं त्यांनी. कोकणातल्या एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं. अनेक लोकांना खरं वाटत नव्हतं. कसा कारभार केला त्यावर मी काय बोलणार नाही, हाय त्याचे दाखले. आपण जिथे असतो नाव करून पुढे जातो. आपली कोरी पाटी नाही, काहीतरी लिहिलेली पाटी आपली आहे, असा आपला स्वभाव आहे. असू द्या. अजितदादा, सुनील तटकरे आणि त्यांचे सर्व सवंगडी कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी मला आज आमंत्रण दिलं. मान सन्मान आदर सगळं तुम्ही दिलात, त्याबद्दल तुमचा मी अतिशय आभारी आहे. तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, जेणेकरून महाराष्ट्र एक लोक कल्याणकारी राज्य होण्याचा तुम्ही मार्गाकडे वाटचाल कराल. म्हणून तुम्ही मला इथे बोलवलात, संधी बोलण्याची दिली. पण या संधीतून मला वाटतं काहीतरी संदेश द्यायचा होता माझ्या मनात. काय हा महाराष्ट्र असा. आम्ही दिल्लीला चालतो, तटकरे चालतात, प्रफुल्ल बडे चालतात, लोक हे महाराष्ट्र के MP आहे, हे महाराष्ट्र के मंत्री आहे, हा उल्लेख होतो. कारण महाराष्ट्राला विशेष किंमत आहे. या इतिहासात ज्यांची नावं गेली ना आपण घेतली, त्यांच्यामुळे आपल्याला किंमत आहे. ती किंमत वाढवा, आणि ती वाढवाल अशी अपेक्षा करतोय. मला बोलण्याची संधी दिली, सत्कारही माझा केला मुख्यमंत्री झालो म्हणून. कर सत्काराचे आणि माझ्याबद्दल उच्चारलेले विशेषण, मराठी विशेषण
याचा मानकरी मी नाही, बाळासाहेब ठाकरे आहेत. असोत, आपल्याला धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो पुढील भाषण ऐकण्यासाठी. जय हिंद.